लढण्यासाठी म्हणजे दांडगे असो किंवा खैरे असो, आम्ही तर आमचे दंड चुकून तयार आहोत, असे संदीपान भुमरे म्हणतात. मला असं वाटतं संदीपान भुमरे साहेब काही या लोकसभा मतदारसंघातले आहे नाही, त्यामुळे ते दंड ठोकतो नाही तर आणखी दंड ठोकतो. त्यांचा या गोष्टीशी कोणताच संबंध येणार नाही, कारण त्यांनी हे बोलण्याची काही आवश्यकताच नाही. ते सुद्धा उत्सुक आहेत, त्यांना सुद्धा इच्छा आहे की भविष्यात गाडी मिळावी, चांगली पद मिळावं मोठं, त्यासाठी तयारी करतायत. तर काय वाटतं मला त्यांची 30-40 वर्षांनी त्यांची हीच व्याख्या आहे, हीच त्यांचं आहे. सगळं स्वतःलाच मिळावं, मुलाला मिळावं, भावाला मिळावं, ही त्यांची अपेक्षा मागच्या 20-25 वर्षांनी सतत त्यांचं चालू आहे. त्यांनी असं म्हटलंय की खैरे आणि दानवे यांच्यातील वादाची लढाई आहे ती शेवटपर्यंत अशीच सुरू राहणार आहे. मला असं वाटतं वाद हे असं कोणी म्हटलं का, मी तर सांगतो खैरे साहेब माझे नेते आहेत, तेव्हा वाद कुठे आहे? मीडियामध्ये येत असते एखादी बातमी, ती काय वाद असते का? मीडियाला तर लागतं ते लावायला एकमेकांना, पण प्रत्यक्षात अशा कोणत्याच गोष्टी नसतात. त्यामुळं असं काही म्हणणं चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, शिवसैनिक हे तडतड 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 भांडत असतात आणि पुन्हा वेळ पडली की एकत्र येतात. तर मला असं वाटतं हे काही भांडण नसतं, संघटनेत चर्चा व्हावी, चर्चेतून मार्ग निघावा, जो मार्ग पक्षप्रमुख सुचवले त्याच्यावर सगळ्यांनी एकत्रितपणे चालावं. तसं आम्ही चालणार 100%. त्याच्यात काय खैरे साहेबांच्या मनात शंका नाही, माझ्याही मनात शंका नाही. उद्धवजी ठाकरे यांना निमंत्रण दिलं नाही, ते एवढे व्हीआयपी नसतील किंवा त्यांचं काय योगदान आहे त्याच्या लढ्यात? मग तर मला सुद्धा गिरीश महाजन काही एवढे व्हीआयपी नाही की त्याच्या ह्याच्यावर मी प्रतिक्रिया द्यावी.